थांबा. जर तुम्हाला वाटत असेल की परदेशात सुरू असलेल्या युद्धाचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय फरक पडणार, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण युद्धामुळे येत्या काही दिवसात आपल्या देशात महागाईचा मोठा भडका उडणार आहे. परदेशात युद्ध पेटल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव थेट गगनाला भिडलेले आहेत आणि तेल महाग झालं की आपोआप पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढतात. आता तुम्ही विचार कराल, मी तर गाडी चालवत नाही, मग मला काय फरक पडतो? तर फरक पडतो, कारण भाजीपाला असो वा अन्नधान्य, सर्व सामान एका शहरातून दुसऱ्या शहरात आणण्यासाठी गाड्यांचाच वापर होतो. गाड्याचं भाडं वाढलं की भाजीपाल्यापासून ते किराणा सामानापर्यंत प्रत्येक गोष्टीचे भाव गगनाला भिडतात. पण ही तर फक्त सुरुवात आहे. या युद्धामुळे आपल्या स्वयंपाकघरात रोज लागणाऱ्या खाद्यतेलाचे भावसुद्धा खूप वाढण्याची शक्यता आहे. कारण भारतात हे तेल बाहेरच्या देशातून आयात करते. इतकंच नाही तर अगदी रोजच्या जेवणातील साध्या गोष्टीपासून ते केशर आणि पित्त्यासारख्या ड्रायफ्रूट्सपर्यंत सगळ्याच वस्तू अचानक महाग होणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर ज्या वस्तू आज तुम्ही अगदी स्वस्तात किंवा नेहमीच्या दरात खरेदी करताय, त्याच वस्तू उद्या विकत घेताना तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात सामान्य नागरिकांच्या अडचणी खूप वाढणार आहेत. हा महागाईचा बदल प्रत्येकाच्या खिशावर परिणाम करणार आहे. आता विचार करा, जर एका युद्धाने एवढी महागाई वाढणार असेल तर येणाऱ्या दिवसात सामान्य माणसाने आपलं बजेट कसं सांभाळायचं, यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचण्याची लगेच शेअर करा. चला तर, कोणत्या वस्तूची नेमक्या किमती वाढणार आहेत? महागाई अचानकपणे का वाढणार आहे? आणि सध्याच्या परिस्थितीत खरंच काही वस्तूंचे भाव डबल होणार का? याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण पाहूयात. सर्वसामान्य नागरिकांनो, हा व्हिडिओ तुमच्या माझ्या खिशाशी जोडलेला आहे, ज्यामुळे ही अगदी लक्ष देऊन बघा. कारण आता गॅस सिलेंडर असो, दूध असो, पेट्रोल असो वा डिझेल असो, रोजच्या किराणा सामानातील इतर महत्त्वाच्या वस्तू असो, या सगळ्यांकडे एकच मोठा बदल होणार आहे. काही वस्तूच्या किमती अक्षरशः बदलणार असून त्या खूपच जास्त वाढणार आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार तुम्ही आज ज्या वस्तू खरेदी करत आहात त्यातील काही वस्तूच्या किमती थेट डबल होण्याचा धोका आहे. म्हणजे जी वस्तू आज तुम्हाला 200 रुपयांना मिळते, तीच वस्तू पुढे जाऊन तब्बल 400 रुपयांपर्यंत महाग होऊ शकते. पण एक गोष्ट इथे नक्की लक्षात ठेवा, सगळ्याच वस्तू महाग होणार आहेत का? तर नक्कीच नाही. काही विशिष्ट वस्तूच्या किमती वाढण्याचा अंदाज आहे. या महागाईमध्ये 2 सर्वात मोठी कारणं आहेत. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोल युद्ध आणि दुसरं म्हणजे यावर्षी झालेला कमी पाऊस. एकीकडे युद्धामुळे जगभरात इंधन आणि कच्च्या तेलाचे भाव भडकले आहेत, तर दुसरीकडे कमी पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. या 2 कारणांमुळे आता आपल्या देशात महागाईचा मोठा भडका उडण्याची चिन्ह दिसत आहेत. मग आता नक्की कोणकोणत्या किराणा वस्तूच्या किमती खूपच जास्त महागणार आहेत आणि यांचा तुमच्या महिन्याच्या बजेटवर कसा परिणाम होणार आहे, हेच आता आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत. याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण थेट समजून घेणार आहोत. कारण विचार करा, आधी जर तुम्ही दुकानातून किराणा सामान आणत असाल आणि तुमच्या महिन्याचा खर्च 10,000 रुपये येत असेल, तर आता खर्च भलताच वाढणार आहे. कारण रोजच्या वापरातील बऱ्याच वस्तूच्या किमती थेट भडकणार आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की आपण जे खाद्यतेल किंवा गोड तेल वापरतो त्याचे भाव नक्की कसे राहतील? पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कुठे जाऊन थांबतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गॅस सिलेंडरच्या किमतीत काय फरक पडणार? गॅस खरंच सिलेंडर 500 ते 600 रुपयांनी महाग होणार आहे का? की अजून काही मोठा बदल पाहायला मिळणार आहे? याशिवाय किराणा सामानातील साखर असो, शेंगदाणे असो की तूर आणि मुगाची डाळ असो, या डाळीचे भाव किती रुपयांनी वाढू शकतात? या प्रत्येक गोष्टीचे गणित आपण आता अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा, एकंदरीत विचार केला तर बहुतांश वस्तूच्या किमतीचे आता मोठा बदल होणार आहेत. ज्या गोष्टी आज तुम्ही अगदी कमी पैशात किंवा जुन्या दरात खरेदी करत आहेत, त्याच गोष्टी पुढे जाऊन तुमच्या जास्तीत जास्त पैसे देऊन विकत घ्याव्या लागणार आहेत. आणि या सगळ्यामागे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेले युद्ध हेच मुख्य कारण आहे. मधल्या काळात युद्ध थोडं शांत झालं होतं, पण पुन्हा एकदा तणाव वाढल्यामुळे, परिस्थिती बदलल्यामुळे या जागतिक घडामोडीचा थेट परिणाम आता आपल्या स्वयंपाकघरावर आणि खिशावर होणार आहे. तर नक्की कोणकोणत्या वस्तूचे भाव किती रुपयांनी वाढणार आहेत, हे आता आपण एकामागून एक पाहूयात. बघा, आता या युद्धाचा सर्वात मोठा पहिला फटका बसलाय, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल म्हणजे कच्च्या तेलाचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. आणि फक्त इंधनच नाही तर सोन्या चांदीच्या भावातही आता खूप मोठा बदल पाहायला मिळणार आहे. सोन्या चांदीचे दर कुठे जाऊन पोहोचणार आहेत ते गॅस सिलेंडर
आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी रोज लागणाऱ्या तेलाच्या किमती, गॅस सिलेंडरचे दर आणि किराणा सामानाचे भाव कसे राहतील हे सर्वात आधी समजून घेऊया. एका साध्या उदाहरणाने सांगायचं तर आज जर तुम्ही एखादी वस्तू 100 रुपयांना आणत असाल तर तीच वस्तू येत्या काही दिवसात तुम्हाला 300 ते 400 रुपयांना महाग मिळू शकते. म्हणजे विचार करा, जर ती वस्तू तुम्ही आत्ताच खरेदी केली तर ती तुम्हाला जुन्या आणि स्वस्त दरात मिळू शकते. मग नक्की कोणत्या वस्तू आज अजूनही स्वस्त आहेत आणि पुढे चालून कोणत्या वस्तूची किंमत गगनाला भिडणार आहे, कोणत्या गोष्टीचे भाव किती रुपयांनी वाढणार आहेत, या सगळ्या वस्तूची एक संपूर्ण यादी, लिस्ट आता मी तुम्हाला दाखवणार आहे. ती अगदी लक्ष देऊन बघा. आता या महागाईचं जे खरोखरच कारण आहे ते समोर आलेलं आहे. ते ऐकून तुम्हालाही खरोखरच धक्का बसेल. खरं तर जगाच्या पाठीवर काय चाललं याकडे आपल्या रोजच्या कामातलं लक्ष नसतं. आपण आपल्या दैनंदिन धावपळीत व्यस्त असतो, पण तिकडे जगात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे घडतंय त्याचा थेट फटका आता आपल्या थेट स्वयंपाकघराला आणि खिशाला बसतोय. तर आता अजिबात वेळ न घालवता बघूयात ती वस्तूची यादी आणि महागाईचे हे धक्कादायक गणित. आणि तुम्हाला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या युद्धाची जोरदार चर्चा होती. ते युद्ध जेव्हा शांत झालं तेव्हा सर्वांना वाटलं आता जागतिक शांतता प्रस्थापित झाली आणि संकट टळले. पण नाही, मागच्या काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा तेच युद्ध सुरू झालं आणि आता या युद्धाच्या थेट परिणामामुळे आपल्या देशात महागाईचा प्रचंड भडका उठणार आहे. परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की आज जी वस्तू तुम्हाला 5,000 रुपयांना मिळते तीच वस्तू उद्या 6,000 ते 7,000 रुपयांना खरेदी करावी लागू शकते. किंवा जी वस्तू आज 200 रुपयांना मिळते त्यासाठी तुम्हाला 300 रुपये मोजावे लागू शकतात. म्हणूनच नक्की कोणत्या वस्तूच्या किमती खूप जास्त प्रमाण महागावर येणार याची थेट नावच मी तुम्हाला आता सांगणार आहे. ही नावं ऐकून जर तुम्ही या वस्तू आताच खरेदी करून ठेवल्या असतील तर तुम्हाला खूप स्वस्तात मिळतील आणि तुमचे 1,000 रुपये वाचतील. पण जर तुम्ही उशीर केलात तर काही दिवसांसाठी खरेदी करायला गेलात तर तुमचं खूप मोठं नुकसान, आर्थिक नुकसानही होऊ शकतं. म्हणून आता अजिबात उशीर न करता तर बघूया सध्या कोणत्या वस्तू स्वस्त आहेत, त्या पुढे जाऊन किती रुपयांनी महागणार आहेत आणि यातल्या बदल तुमच्या बजेटवर कसा परिणाम करणार आहे. बऱ्याच वस्तूच्या किमती आता महाग होणार असल्यामुळे सर्वांनीच इथून पुढे लक्ष देऊन बघा. सर्वात आधी बोलूयात आपल्या स्वयंपाकघरातील खाद्यतेलाबाबत. आपल्या रोजच्या स्वयंपाकासाठी तेलाची खूप गरज असते. 5 ते 6 दिवसातून तेलाची बाटली किंवा पॅकेट आणायला दुकानावर जावं लागतं. कारण जर थेट 15 दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी तेलाचा डब्बा आणतात तर आता त्या तेलाच्या किमती डायरेक्ट खूप जास्त महागणार आहेत का? तेलाचे भाव थेट दुप्पट होणार आहे का? हे गणित आपण समजून घेणार आहोत. एवढंच नाही तर आपण जो गॅस सिलेंडर वापरतो त्याचीही किंमत पुढे चालून थेट 400 ते 500 रुपयांनी वाढणार आहे का? म्हणजे आता जो सिलेंडर आपल्याला मिळतो तो थेट 1400 ते 1500 रुपयांपर्यंत पोहोचणार का? याबद्दल एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. गॅस सिलेंडरच्या भावात नेमका काय बदल होणार ते आपण पुढे पाहणारच आहोत. आणि महत्त्वाचा पुढचा मुद्दा म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. सध्या तरी पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले दिसत नसले तरी युद्धाच्या परिणामामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. भारत हे तेल बाहेरच्या देशातून विकत घेतो, त्यामुळे आता आपल्या देशातही पेट्रोल आणि डिझेलचे भाव अचानक भडकणार का हे सुद्धा आपण पाहणार आहोत. यासोबतच आपल्या रोजच्या किराणा सामानाबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. यामध्ये रवा, साखर, निरमा पावडर, शेंगदाणे, मीठ, दूध, सर्व प्रकारच्या डाळी, जिरे, मोहरी, लवंग यासारखे सर्व मसाले, इतर किराणा सामानाचा समावेश आहे. या वस्तूच्या किमती आता खरंच गगनाला भिडणार आहेत का? आणि जर भाव वाढला असेल तर नेमके कधीपासून वाढणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. त्यामुळे इथून पुढे राहिलेला व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुम्ही दिलेल्या सर्व मुद्द्यांच्या एकत्रित करून अतिशय सोप्या, अवघ्या आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणाऱ्या, यात कोणत्याही तुटकपणा नाही. ही तुम्ही स्क्रिप्ट पुढे वाचून आलेल्या माहितीनुसार कच्चं तेल हे फक्त गाडीत टाकण्यापुरतं इंधन नाही तर ते जगाच्या अर्थव्यवस्थेचं मुख्य चक्र आहे. जेव्हा जेव्हा जगात कुठेही युद्धाचे ढग दाटून येतात तेव्हा सर्वात आधी याच कच्च्या तेलाचे भाव भडकतात आणि आता नेमका तोच धक्का निर्माण झालेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी अचानक मोठी उसळी घेतलेली आहे. तेलाच्या बॅरलचे भाव ज्या वेगाने वर चाललेले आहेत ते पाहता येत्या काही दिवसात भारतात महागाईचा मोठा स्फोट होऊ शकतो. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की भाजीपाल्यापासून ते कारखान्यापर्यंत तयार होणाऱ्या मालापर्यंत प्रत्येक गोष्टीची वाहतूक महाग होते आणि शेवटी त्याचा फटका आपल्या खिशालाच बसतो. पण थांबा, संकट फक्त सीमेपलीकडूनच नसून किंवा प्रदेशातल्या युद्धामुळे येते
असं नाही तर दुसरीकडे मोठं संकट आपल्या स्वतःच्या घरात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आणि देशभरात उभं राहिलेलं आहे. जरा बाजारात नजर टाका आणि आजूबाजूला पहा काय परिस्थिती आहे. निसर्गाने यावर्षी आपल्यावर मोठी नाराजी दाखवलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बऱ्याच भागात खूपच कमी पाऊस झालेला आहे आणि जर पाऊस असाच कमी राहिला तर पिकांना मोठा फटका बसून शेतमालाचं उत्पादन घटणार आहे. आता तुम्ही विचार कराल पावसाच्या आणि महागाईचा काय संबंध? तर बघा, वेळेवर न पडलेला पाऊस ही दुष्काळाची चाहूल असते. कमी पावसामुळे सर्वात मोठं संकट उभं राहिलं ते म्हणजे चारा टंचाईचं. जनावरांना खायला हिरवा चारा मिळणं कठीण झालंय आणि सुक्या चाऱ्यांचे भाव तर थेट गगनाला भिडलेले आहेत. मग अशा वेळी एका सामान्य शेतकऱ्याने आपल्या जनावरांना काय जगवायचं, कसं जगवायचं? आणि विचार करा, जर जनावरांना वेळेवर चाराच मिळाला नाही तर दुधाचं उत्पादन कसं होणार? सहजची दुधाचं उत्पादन घटणार आणि दुधाचं उत्पादन घटलं की दुधाचे भाव थेट वाढणार. म्हणजे आज ज्या दराने तुम्ही 1 लिटर दूध खरेदी करत आहेत, पुढे चालून 1 लिटर दुधासाठी तुम्हाला कितीतरी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मग आता दुधासोबतच किराणा सामानातील कोणकोणत्या पिकांवर आणि धान्यावर याचा परिणाम होणार आहे ते आता आपण पुढच्या भागात पाहूयात. चला तर मग आता दूधच नाही तर अजून कोणत्या वस्तूच्या किमती अचानक बदलू शकतात ते सविस्तर समजून घेऊयात. सर्वात आधी बोलूयात गॅस सिलेंडरबाबत. जागतिक पातळीवर तणावामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत होती. मात्र केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांनी घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडरचे दर नियंत्रणात ठेवले आहेत. त्यामुळे येत्या काळात घरगुती गॅसचे भाव स्थिर राहण्याची दाट शक्यता आहे. महागाईचा मोठा फटका थेट सामान्य नागरिकांना बसू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे घरगुती गॅस बाबतीत सध्या तरी घाबरण्याचं कारण नाही. आता पेट्रोल आणि डिझेलचे काय जागतिकीकरण स्तरावर तणाव असला तरी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेल सध्या स्थिर ठेवण्यात आलेले आहेत. पण जर आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध अधिक पेटलं तर पुढे चालून इंधनाचे भाव वाढू शकतात. त्यामुळे या परिस्थितीवर लक्ष ठेवणं गरजेचं राहील. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाद्यतेल. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे सोयाबीन, सूर्यफूल आणि भुईमुगाच्या पिकावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तेलबियांचे उत्पादन घटल्यास बाजारात खाद्यतेलाच्या किमती वेगाने वाढू शकतात आणि गोडतेल आपल्याला जास्त दराने खरेदी करावं लागू शकतं. आता वळूयात अन्नधान्य आणि किराणा सामानाकडे. मूग डाळ आणि इतर डाळीचे भाव सध्या तेजीतच राहतात असा अंदाज आहे. शेंगदाणे आणि साखरच्या दरातही किंचित वाढ किंवा स्थिरता पाहायला मिळू शकते. दुसरीकडे कांदा आणि टोमॅटोचे दरसुद्धा येत्या काळात तेजीतच राहण्याचा अंदाज वर्तवला जातो. पण कांदा टोमॅटोचे भाव वाढले तरी आपण नाराज व्हायचं नाही, कारण हा पैसा शेवटी आपल्या बळीराजाच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशात जातो. शेतकरी जगाला तरच देश जगणार आहे. एकंदरीत पाहता सूत्राकडून आलेल्या माहितीनुसार येणाऱ्या दिवसात महागाईचं हे गणित असं राहू शकतं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या महिन्याचं बजेट आधीपासूनच व्यवस्थित नियोजन करून ठेवावं.